जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्तेचा एक चॅप्टर बघणार आहोत. तर खूप इंटरेस्टेड आहे आणि खूप मस्त आहे. आणि नाही का परीक्षेमध्ये नाही का यावरती तुम्हाला बरेच क्वेश्चन बघायला मिळतात. तर बघा, चॅप्टरचं नाव आहे अंकमालिका. आणि पाठीमागे बघा आपण बघितलं अक्षरमालिका किंवा अक्षरमाला म्हणा. तर त्यामध्ये नाही काय अल्फाबेट्स दिलेले असतात आणि पुढचं अक्षर काय असणार आहे ते पाहायचं होतं. पण या ठिकाणी नाही का अंकमालिका आहे. म्हणजेच काय, काही अंक दिलेले असतील आणि अंकांची अशी सिरीज असेल आणि पुढचा अंक आपल्याला काढायचा असेल. बरोबर. तर यासाठी नाही का सगळ्यात पहिले तुम्हाला काय पाहिजे माहिती का? तर तुमचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नाही का वर्गमूळ घन आणि घनमूळ यांच्याच क्रिया यामध्ये असतात. तर ते जर तुम्हाला जमलं तर बस, हा चॅप्टर तुम्हाला आला. बस याच्या व्यतिरिक्त यामध्ये काहीही नसणार आहे. तर चला बघा, पहिला क्वेश्चन या ठिकाणी, खालील मालिकेच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा, ही एक अशी मालिका दिलेली आहे. तर या ठिकाणी काय असणार आहे, तर ह्या संख्यांमध्ये नाही का एक विशिष्ट क्रिया केलेली राहते आणि ती क्रिया तुम्हाला समजली. एकतर याच्यामध्ये काहीतरी एक विशिष्ट फरक असेल किंवा वर्ग संख्या असतील किंवा घन असेल किंवा काय काय ना काय, म्हणजे घन असेल त्यात काही प्लस संख्या असंच त्याच्यामध्ये नाही का एक डिफरन्स असतो. तो तुम्हाला ओळखायचा आहे. तो ओळखला म्हणजे तुम्हाला या ठिकाणची संख्या येऊन जाते. तर बघा, सगळ्यात पहिले आता एक उदाहरण आपण बघू. तर बघा काय काय दिसतं तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा 17. 17 नंतर काय तर 25. त्यानंतर काय 25 नंतर 33. त्यांच्यामध्ये नाही का असं दिसतंय की संख्यांमध्ये वाढ होत होत गेली. काय होत होत गेली तर वाढ होत गेली. तर बघा 17 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे किंवा 17 मध्ये किती टाकल्यावर 25 येतात? तर बघा 3 आणि 5 म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याच्यात 8 टाकणार त्यावेळेस 25 होत आहे. बरोबर. तर पुढे बघा आणखी 8 टाकले म्हणजे 25 झाले. त्यानंतर 25 आणि 33 मध्ये कितीचा फरक दिसतोय? तर बघा इथं 5 आणि 3 8. म्हणजे या ठिकाणी पण 8 प्लस केल्यानंतर तुम्हाला 33 येत आहे. त्याचबरोबर बघा 33 आणि इथं 34 यामध्ये कितीचा फरक आहे? तर यामध्ये तुम्हाला पुन्हा बघा 7 आणि 1 8. बरोबर, म्हणजे 8चा फरक आहे. तर तुम्हाला असं दिसतंय ह्या सिरीजमध्ये की प्रत्येक संख्येमध्ये नाही का 8 प्लस होत गेलेले. काय झालेलं 8 प्लस होत गेलेले. तसंच मग या ठिकाणी पण 8 प्लस ज्यावेळेस होतील त्यावेळेस पुढची संख्या तुम्हाला भेटणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा, एक तर प्लस होणार आहे किंवा मायनस होणार आहे किंवा गुणिले असणार आहे किंवा वर्ग असणार आहे किंवा वर्ग संख्या असणार आहे किंवा घन असणार आहे, घनमूळ असणार आहे, अशा संख्या असणार आहे तुम्हाला या ठिकाणी. फक्त एवढं होणार आहे की या संख्याने काय चेंज होत राहणार आहे. म्हणजे मोठ्या संख्या 3 अंकी असू शकतात, 4 अंकी असू शकतात किंवा काही वेगळ्या पद्धतीचे अंकीगणित असणार आहे यामध्ये. तर बघा या ठिकाणी जर 8 प्लस केले, 41 मध्ये 8 टाकले तर 49. आता या ठिकाणी जर 8 टाकले तर तुम्हाला या ठिकाणची तुमची ब्लँक जागा येणार आहे. तर बघा 8 आणि 8 16 आणि 1 17. 8 आणि 9 17. बरोबर. तर 7 हातच्याला 1 म्हणजे 4 आणि 1 5 म्हणजे 57. तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे 57 म्हणजे 57. तर बघा इतके सोप्या पद्धतीचे नाही का यात उदाहरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला पुढचं उदाहरण बघू आपण, वेळ न वाया घालवता. मित्र आहे बघ, खूप दिवसापासून आपण नाही का तयारी करतोय आणि प्रत्येक वर्षी म्हणतो अरे वय तर किती, जाऊ दे आणखी पुढच्या भरतीला मारू, आणखी पुढच्या भरती मारू, त्यावेळेस भरती होऊ. पण बघा प्रत्येक वर्षी आपण असंच म्हणतो आणि आपला वेळ निघून जातो बघा. पण तुम्हाला काही दिवसांनी लोक नाही का विचारणार नाही की भाऊ तू काय करतोय किंवा तू कसा आहे, बरा आहे का, हे नाही विचारणार. तर विचारतील की तू काय करतो, तू काय कमवतो. बस ह्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहे. आणि आपण मुलगा आहे या नात्याने नाही का आपल्याला कंपल्सरी ह्या गोष्टी विचारल्याच जातं हो. त्यामुळे नाही का आपल्या करिअरकडे लक्ष द्या. एकदा सिलेक्ट व्हा, त्यानंतर बस. जर आता जर मजा मारली तर नंतर नाही का, आताच्या दिवसात जर मजा मारली तर नंतर हालच सहन करावं लागणार. त्यामुळे नाही का आता थोडे कष्ट घ्या, म्हणजे नंतर मजा करता येईल. चला नेक्स्ट उदाहरण पाहू. तर बघा नेक्स्ट उदाहरण आहे तशाच पद्धतीने आहे. तर बघा 134 166 200 236. तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काय दिसतंय की एक नाही का विशिष्ट अशा संख्यांनी नाही का त्यात वाढ झालेली आहे. पण तर बघू आपण कशा पद्धतीने वाढ आहे. तर बघा 134 मध्ये किती मिळवल्यानंतर तुम्हाला 136 येणार आहे? तर बघा सॉरी 134 मध्ये किती मिळवल्यानंतर 166 येणार आहे? तर चला बघा 134 म्हणजे याच्यामध्ये जर 6 टाकले तर 40 झाले. 40 आणि हे वरचे 26. बरोबर. म्हणजे किती होतात 6 आणि 6 12, 2 हातच्याला 1 म्हणजे या ठिकाणी 32. बरोबर. म्हणजे 32 प्लस झाले. तर पुढे बघा पाठीमागच्या उदाहरणामध्ये कसं होतं, समजा 8 प्लस होत होते, 8 प्लस होत होते, 8 प्लस. तसं आता इथं 32 आहे. इथं पण 32 आहे का? तर बघू.
म्हणजे सेम सिरीज आहे का बघा. बघू आपण त्यामध्ये प्लस झाली तर 66 आणि किती टाकल्यानंतर 200 येतील. तर या ठिकाणी तुम्हाला नाही का 34 टाकावं लागेल, बरोबर आहे का नाही. तर बघा या ठिकाणी 32 टाकली तर 34 टाकली म्हणजे नाही का 2-2 ने वाढताना दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे का नाही, समजतंय का. तर बघा त्यानंतर पुढं पहा 200 मध्ये किती टाकल्यावर 236 होतात, तर 36 म्हणजे या ठिकाणी नाही का दोन दोन ने खालचा फरक आणखीन वाढत चालला, म्हणजे 32च राहतोय का कंटिन्यू, तर नाही. म्हणजे इथं 32, इथं 34, इथं 36. तर हे बरोबर आहे का नाही, त्यासाठी पण नाही का इथला खालचा फरक काढून घ्यायचा. तर बघा यांच्यात 2चा फरक आहे, यांच्यात पण 2चा फरक आहे, तसंच इथं पण 2चा फरक असणार आहे. म्हणजे 36 प्लस 2 किती, 36 प्लस 2 म्हणजेच 38. तर या ठिकाणी आपल्याला 38 प्लस ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस ही आपली पुढची संख्या आपल्याला भेटणार आहे. समजतंय का. बिलकुल एकदम सोपं आहे, काही कुठल्याही प्रकारचा अवघड नाही, काही रॉकेट सायन्स नाही. एकदम इझिली नाही का कोणाच्या पण डोक्यात जाऊ शकतं. बस फक्त नाही का याचं ऑब्झर्वेशन करायचं, बस तुमचा आन्सर येऊन जाणार. तर चला इथं आन्सर काढून घेऊ आपण. 8 आणि 6 किती रे, तर 14 आजच्याला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 2 जाशाचा तसं म्हणजे 274 हे तुझं आन्सर असणार आहे फायनल. चला नेक्स्ट उदाहरण. तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी 563, 536, 507, 476 आणि 433. तर पुढचा अंक काय असणार आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा. तर या ठिकाणी असं दिसतंय बघा, ऑब्झर्वेशन जर आपण केलं नीट, तर या ठिकाणी नाही का पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या नाही का कमी झाली आहे, त्याच्यानंतर त्याची पुढची पण कमी झाली, कमी 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 म्हणजे असं. यामध्ये नाही का पाठीमागच्या उदाहरणात जसं बघितलं आपण की नाही का संख्येमध्ये नाही का प्लस झालेलं दिसत होतं, पण या ठिकाणी नाही का मायनस झालेलं आहे. तर चला बघूया 563 आणि 536 मध्ये कितीचा फरक आहे. तर 563 बघा किती वजा केले म्हणजे 536 येणार आहे या ठिकाणी. तर बघा 36 बरोबर, 36 मध्ये 4 टाकले तर म्हणजे 540 झाले. 40 आणि हे 63 म्हणजे 23 प्लस करावं लागेल आहे की नाही. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 27. म्हणजेच या ठिकाणी 536 मधून सॉरी 563 मधून 27 मायनस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला येणार आहे 536, बरोबर. तसंच आता एवढाच फरक यामध्ये पण आहे का, यामध्ये पण आहे का, आपण बघू. जर असेल तर समजून घ्यायचं की सगळ्यांना 27 वजा केले. जर नसेल तर मग आणखी काय काय फरक आहे बाबा ते आपण बघू. तर बघा 536 मधून किती वजा केल्यावर आपल्याला 507 येणार आहे. तर बघा या ठिकाणी आपण प्लस करू. मग जर समजा 7 मध्ये 3 टाकले म्हणजे 10 झाले, 510. 510 आणि हे 20 म्हणजे 26 म्हणजे 29 येत आहे, बरोबर. म्हणजे बघा या ठिकाणी नाही का 29 मायनस केले तेव्हा शिका आपल्याला 507 आलंय. म्हणजे या ठिकाणी 27 मायनस केले, या ठिकाणी 29 मायनस केले. तर मग आता या ठिकाणी बघू आपण. तर इथं बघा 507 मधून किती मायनस केले म्हणजे तुम्हाला 476 येणार आहे. तर या ठिकाणी बघा 31 मायनस केल्यानंतर तुम्हाला 476 येणार आहे. तर या ठिकाणी असं दिसतंय बघा मित्रांनो की प्रत्येक संख्येत म्हणजे ह्या संख्येतून नाही का इथं 27 मायनस केले, इथं 29 मायनस केलंय आणि इथं 31 म्हणजे नाही का 2-2 संख्या प्लस होऊन मायनस झालेले आहे. म्हणजे बघा या ठिकाणी नाही का जी संख्या आपण मायनस करतोय ना तर ती 2 ने प्लस होताना दिसते बघा. या ठिकाणी 27, या ठिकाणी 29, या ठिकाणी बघा किती, या ठिकाणी 31 म्हणजे 2-2चा फरक तुम्हाला या ठिकाणी असा दिसतो आहे. म्हणजेच या ठिकाणी जर 31 मायनस झाले तर या ठिकाणी किती, त्याच्यात 2 प्लस केले म्हणजे किती 33 मायनस केल्यानंतर तुम्हाला ही संख्या येणार आहे 443, बरोबर आहे का नाही. 443 त्यानंतर आता 443 मधून तुम्हाला किती मायनस करावं लागणार आहे तेव्हा तुम्हाला या ठिकाणची संख्या भेटणार आहे, बरं का. तर बघा या ठिकाणी आता 33 आहे ना, तर 2 प्लस केले म्हणजे 35, बरोबर आहे का नाही. तर जेव्हा 35 मायनस तुम्ही करशाल म्हणजे बघा यांच्या खालच्यांमध्ये पण सारखा फरक येतोय 2-2चा, म्हणजेच ही आपली जी सिरीज चालू ही बरोबर आहे असं गृहीत धरण्यात येतं. तर 433 मधून ज्यावेळेस 35 वजा करू त्यावेळेस आपल्याला तुम्हाला ह्या ठिकाणची ब्लँक जागा भेटणार आहे. तर 35 जर वजा केले म्हणजे 40, 5 आणि 3 8 म्हणजे 408 तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे बघा मायनस कसे झाले तर 27 29 म्हणजे हे 2-2 प्लस झालेले आहे या ठिकाणी. पाठीमागे जशी आपण बेरीज केली की कसं समजा एक कॉन्स्टंट जी संख्या होती समजा 8 8 असेल तर प्रत्येकात 8 8 प्लस केले किंवा
असं म्हणजे एक सारखा फरक होता, पण इथं सारखा फरक आहे का तर नाही. म्हणजे अशा पद्धतीचे पण तुम्हाला उदाहरणं बघायला भेटतात. पुढचं उदाहरण आहे त्याच पद्धतीने बघा 84, 70, 58 म्हणजे इथं पण नाही का मायनस मायनस होत गेले. पण पाठीमागच्या याच्यात कसं आहे मायनस जे झाले समजा इथं प्लस प्लस होत गेलं होतं म्हणजे दोन संख्या मायनसच, पण ती खालची जी संख्या ती सारखी नसताना त्यात आणखी दोन दोन प्लस होत होते. पण या ठिकाणी कसं आहे बघू आता. 84 मधून जर किती वजा केले म्हणजे तुम्हाला 70 भेटन, तर 14 वजा करावा लागेल. त्याचबरोबर 70 मधून किती वजा करावे त्यात तेव्हा तुम्हाला 58 भेटेल. तर या ठिकाणी 12 वजा करावा लागेल त्यात तेव्हा तुम्हाला 58 भेटणार आहे. तसंच 58 मधून किती वजा केले म्हणजे 40 भेटेल. तर तुम्हाला 48 भेटेल. तर तुम्हाला 10 वजा करावं लागणार आहे. म्हणजे ही वजाची सिरीज जी आहे ती पाठीमागच्या उदाहरणात प्लस प्लस होत गेली होती. त्या ठिकाणी नाही का इथं नाही का कमी कमी होत गेले म्हणजे 14, 12, 10 अशाने कमी होत गेले. म्हणजे आता इथं 10 आहे तर इथं तुम्हाला 8 असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8 मायनस कराल त्यावेळेस तुम्हाला ही पुढची संख्या भेटणार आहे. तर या ठिकाणी येणार आहे 48 मधून जर 8 गेले तर किती उरतात, तर या ठिकाणी 40 होणार आहेत आणि हेच तुमचं आन्सर असणार आहे. बस समजतंय का. या ठिकाणी म्हणजे फक्त तुम्हाला नाही घन वर्ग वजाबाकी बेरीज ह्याच गोष्टीच्या क्रिया करणे बस एवढं समजलं म्हणजे तुमचं उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी येऊन जाणार. बघा ज्यावेळेस आपण तयारी करतो ना त्यावेळेस तुमच्या सोबत कोणीच नसणार आहे बरं का. म्हणजे तुम्हाला एकट्यालाच करावं लागणार आहे तयारी. पण ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येईल सगळे शुभेच्छुक इतके असणार की जे तुम्हाला कधी ओळखत नाही ते सुद्धा तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार आहे, ते सुद्धा भेटणार आहे. त्यामुळे आता सध्या वेळ आहे तर वेळेचं नाही का चीज करा, मेहनत घ्या, बस यश तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. कारण काही काही दिवसांनी नाही का तुम्हाला लोक हे नाही विचारणार की भाऊ तू कसा आहे काय, तर तुम्हाला हे विचारतील की तू काय करतो, तू काय कमवतो. बस त्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष ठेवा. जर आत्ता जर माझ्या मारली ह्या ज्या हे जे दिवस आहे ना कष्ट घेण्याचे यात जर तुम्ही मजा मारली तर तुम्हाला पुढचे दिवस नाही का मेहनतच करावं लागेल. त्यामुळे आत्ताचे जे दिवस आहे त्याच दिवसात मेहनत करा म्हणजे नंतर नाही का फक्त एन्जॉय करायचं काम राहील बस. बरोबर आहे का नाही. चला नेक्स्ट उदाहरण बघू. तर बघा या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे 16, 25, 36, 49, 64. तर नाही का उदाहरण बघितलं समजतं ह्या नाही का वर्ग संख्या आहे. म्हणजे तुम्हाला नाही का या ठिकाणी पाहिल्या सुद्धा समजलं पाहिजे की संख्या कशा पद्धतीने वर्ग आहे की घन आहे की घनमुळे काय आहे हे नाही का तुम्हाला पाहिल्या समजलं पाहिजे. तर इथं लगेच समजतं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला नाही का छोट्या छोट्या संख्येचे वर्ग दिसतंय ना तर मग या ठिकाणी मोठ्या संख्येचे पण वर्ग असू शकतात आहे की नाही. तर अशा पद्धतीचं पण पॅटर्न येऊ शकतं किंवा येतं. तर बघा हे 16 कितीचा वर्ग आहे, तर हा 4चा वर्ग आहे. 25 हा 5चा वर्ग आहे. 36 हा 6चा वर्ग आहे. तर हा 49 हा किती 7चा वर्ग आहे. तर 49 7चा वर्ग हा 8चा वर्ग आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुढचं असणार आहे 9चा वर्ग. म्हणजे 9चा वर्ग किती आहे, तर 81. म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी असंच उदाहरण आहे असं नाही. याच्यापेक्षा मोठ्या संख्यांचे पण तुम्हाला वर्ग या ठिकाणी येऊ शकता किंवा याच्यामध्ये प्लस मायनस संख्या पण असू शकतात. बरोबर आहे का नाही. तर ते नाही का ऑब्झर्व करायचंय. अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी असतात. तर बघा तुम्हाला त्यासाठी नाही का पाढे पण पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. जर तुम्हाला समजा एखाद्या संख्येचा जर वर्ग काढताच नाही आला तर पाढ्या थ्रू पण तुम्ही काढू शकता. त्यामुळे नाही का फक्त पाठ ठेवा, पाढे ठेवा किंवा जे वर्ग वगैरे असतील ते पण तुम्ही पाठ करून घ्या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग कसे काढायचे ते पण शिकलेलो आहे. त्याचबरोबर नाही का जे की कोणाला जर समजा पाढे पाठ नाही तर ते पण नाही एकदम काही सेकंदात आपण काढू शकतो. ते 100 पासून तर 300 पर्यंत काढू शकतो आपण किंवा 1000 पर्यंत पण. आपल्याला जास्त गरज पडत नाही इतकी 1000 पर्यंत. लयत लय किती फक्त 30 पर्यंतची गरज असते. ते आपण काही सेकंदात काढू शकतो जर पाठ नसले तरी. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. चला नेक्स्ट. तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे 25, 26, 30, 39, 55. तर बघा या ठिकाणी नाही का पहिले आपण यांच्यात काय फरक आहे ते बघू. तर 25 आणि 26 म्हणजे एकचा फरक आहे. तसंच पुढे बघा 26 आणि 30 या ठिकाणी किती 4चा फरक आहे. तसंच पुढे जर म्हटलं 30 आणि 39 मध्ये 9चा फरक आहे. तसंच इथे नाही का 39 आणि 25 कितीचा फरक आहे, तर बघा म्हणजे 16चा फरक आहे. बरोबर आहे. तसं आता इथं काय असणार आहे म्हणजे पुढची संख्या काय असणार आहे हे पहिले आपण काढून घेऊ. पण खाली जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला नाही का हे कोणत्या तरी संख्येचा वर्ग दिसतोय. बरोबर आहे का नाही. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग किती येईल, तर 25. म्हणजे ह्या ज्या संख्या आहे याच्यामधला जो फरक आहे नाही का तो नाही का कोणत्या तरी संख्येचा वर्ग जे आहे तो फरक आहे या ठिकाणी. तर हे लगेच लक्षात येतं. तर ह्या संख्येत जर
जो फरकाचा वर्ग आहे तो जर प्लस केला तर तुम्हाला ही संख्या इथं भेटून जाते. तर बघा 5 आणि 5 10 हातच्याला 1 म्हणजे 6 आणि 2 6 7 8 म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे 80. तर बघा मी म्हटलं होतं ना पाठीमागे की वर्ग घन असं काही पण असू शकतं. तुम्हाला लॉजिक लावायचंय, लॉजिक लावलं, डोकं चालवलं की उत्तर तुमचं भेटणार आहे. तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. समजतंय का? समजत असेल तर नक्की सांगा, नसेल समजत तर तसंही सांगा. बरोबर आहे का नाही? चला तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एकदम सोपं आहे बरं का हे पण. तर बघा काय म्हटलेलं आहे 6 12 36 44. तर बघा कशा पद्धतीने आलेलं आहे. तर बघा या ठिकाणी 6 आणि 12 म्हणजे या ठिकाणी कितीचा फरक दिसतोय तुम्हाला? इथे 6चा फरक आहे. त्याचबरोबर बघा इथे कितीचा फरक आहे? तर इथे तुम्हाला नाही का 24चा फरक दिसतोय. बरोबर? तसंच आता इथं कितीचा फरक आहे? पण असा फरक जर काढला तर हे थोडंसं नाही का लेंदी होतंय. त्यामुळे नाही का याच्यातच काहीतरी लॉजिक आहे का आपण बघू. बरोबर आहे की नाही? तर याला मी या ठिकाणी असं कॅन्सल करून घेतो. बरोबर आहे की नाही? तर बघा 6 6 गुणिले 2 जर केलं तर आपण आपल्याला साइन 2 किती येतं? तर हे 12 येतं बरोबर? त्याचबरोबर 12 गुणिले जर 3 केलं तर आपल्याला हे 36 येतात. तसंच 36 गुणिले जर 4 केलं म्हणजे नाही का ह्या संख्येला नाही का इथे 2 ने गुणलं, इथे 3 ने गुणलं, इथे 4 ने गुणलं तर इथे 5 ने गुणावं लागेल. बरोबर आहे की नाही? साइन 2 12, 12 त्रिके 36, 36 चोक 144. बरोबर? तसंच 144 गुणिले या ठिकाणी 5 करावं लागेल म्हणजेच तुम्हाला पुढची संख्या भेटणार आहे. तुम्ही फरकाने पण काढू शकताय. पण इथं नाही काही लॉजिक लागतंय का ते एकदा बघा. लॉजिक लागलं तर एकदम सोपंच आहे ना. तर मग बघा इथं 2 ने 3 ने 4 ने आणि 5 ने असं गुणलेलं आहे. तर 5 ने जर गुणलं तर तुम्हाला या ठिकाणची पुढची संख्या भेटून जाईल. 4 पंचे 20 हातच्याले 2 4 पंचे 20 आणि 2 22 2 हातच्याले पुन्हा 2 5 एक 5 5 आणि 2 किती तर 7 म्हणजेच तुमचं 720 हे उत्तर असणार आहे. तर बघा अशा पद्धतीचे उदाहरण हे अंकमालिका ह्या सिरीज मध्ये असतात, ह्या चॅप्टर मध्ये असतात. त्यामध्ये नाही का खूप वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत आणि ते आपण नाही का हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे त्याच्याला स्टॉप करू आणि पुढच्या ह्याच्यामध्ये नाही का आणखीन यापेक्षा जास्त नाही का अवघड पद्धतीचे अवघड टाईपचे नाही का उदाहरणं आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.